जेव्हा आपण मॅनेजरियल इकॉनॉमिक्स बद्दल बोलत असतो आणि कॉस्ट अनालिसिस लेट अस से इन केस ऑफ मॅनेजरियल इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये कॉस्ट अनालिसिस, तर जेव्हा आपण कॉस्ट म्हणतो तेव्हा आपण कॉस्टला प्रोड्युसर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहतो किंवा जे मॅन्युफॅक्चरर्स असतात, एंटरप्रिन्युअर्स आहेत, जे वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण कॉस्टकडे पाहतो. जेव्हा कधी एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा एखादा प्रोड्युसर किंवा एक बिझनेसमॅन कुठल्याही वस्तू किंवा सेवेची निर्मिती करतो तेव्हा त्याला ही नीड्स टू हायर दी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. त्याला लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल, ह्याच्याशी संबंधित सगळे पेमेंट्स करावे लागतात हे फॅक्टर्स हायर करण्यासाठी किंवा अक्वायर करण्यासाठी. तर हे फॅक्टर्स तेव्हाच अक्वायर तो करू शकतो जेव्हा तो त्याच्या संबंधीचं दॅट इज पेमेंट करेल. फॉर एक्झाम्पल, एखादा एक एंटरप्रिन्युअर आहे, त्याला 10 लोकांची गरज आहे हाताखाली काम करण्यासाठी, तर तो त्यांना पगार देऊन आपल्याकडे ठेवू शकतो. पण त्याच्यासाठी त्याला पगार द्यावा लागेल, त्यांना पेमेंट करावं लागेल. तर हे जे पेमेंट तो करेल तर त्याला म्हणतात कॉस्ट. जेव्हा आपण कॉस्ट म्हणतो तेव्हा ह्या कॉस्टविषयी आपण बोलतो. या कॉस्ट जनरली अनेक प्रकारच्या आहेत. प्रायमरीली त्याला रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणता येईल, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणता येईल, किंवा मनी कॉस्ट. तर या सगळ्या कॉस्ट आपण वन बाय वन पाहू. त्या सिरीजमध्ये आपण आज पाहूया की रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय किंवा रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय. जेव्हा एक उद्योजक कुठलेही, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेव्हा एखादा उद्योजक कुठल्याही प्रोडक्टिव्ह रिसोर्सेसला हायर करतो, ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय आहेत: लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिन्युअर कशासाठी काम करतो तर प्रॉफिटसाठी. पण बाकीचे जे 3 फॅक्टर्स आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, ह्यांचं एक स्पेसिफिक रेम्युनरेशन असतं. लँडला रेंट मिळतो, ठीक आहे, लेबरला वेजेस मिळतात, सॅलरीज मिळतात, आणि कॅपिटलला इंटरेस्ट मिळतो, ठीक आहे. तर जेव्हा कधी हे प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस युटिलाइज केले जातात, एखादा एंटरप्रिन्युअर जेव्हा कधी समजा बँकेकडून कर्ज घेईल तर त्याच्यावरती व्याज द्यावं लागेल, 10 लोकांना कामावर ठेवलं त्यांना पगार द्यावा लागेल, फॅक्टरी शेड भाड्याने घेतली किंवा एखादी फॅक्टरी भाड्याने घेतली, मशिनरी भाड्याने घेतली, त्याला भाडं द्यावं लागेल. हे जे तो पेमेंट्स करतो त्याला म्हणायचं रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. विथ दॅट, जेव्हा ॲज अ पार्ट ऑफ प्रोडक्शन प्रोसेस तर एन्व्हायरमेंटल डॅमेज झालं किंवा एन्व्हायरमेंटल हजार्ड होत असेल, आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी साखर कारखाने असतात तर ते मळी नदीत सोडतात किंवा व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे जे काही एखादे समजा लेटेस्ट से हार्मफुल केमिकल्स असतात, ठीक आहे, ते ॲज अ प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तयार होतात आणि ते हवेत सोडले जातात, किंवा अनट्रीटेड वॉटर, ठीक आहे, पाण्यात सोडले जातात. तर त्याच्याने एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं. हे जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं ही सुद्धा एक प्रकारची कॉस्ट आहे, ती सुद्धा रिअल कॉस्ट आहे. सो रिअल कॉस्टच्या डेफिनेशनमध्ये हे जे पेमेंट्स केले ते तर येतातच, पण हे जे एन्व्हायरमेंटल डॅमेज होतं किंवा एन्व्हायरमेंटल हजार्ड्स, हे सुद्धा एक प्रकारे रिअल कॉस्ट आहे. विथ दिस, इन ॲडिशन टू दिस, जेव्हा कधी एक एंटरप्रिन्युअर काम करतो, एखादी वस्तू किंवा सेवा निर्मिती करतो, त्याला भांडवलाची गरज असते. हे भांडवल कोण प्रोव्हाइड करतं तर हे भांडवल जे सेवर्स असतात, ठीक आहे, जे म्हणजे सेवर्स इन द इकॉनॉमी, दे प्रोव्हाइड फॉर द कॅपिटल, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखादा उद्योजक बँकेत जाऊन कर्ज घेतो, त्या पैशाने मशिनरी विकत घेतो वगैरे वगैरे, आणि अशा पद्धतीने प्रोडक्शन प्रोसेस सुरू होते. पण तो जेव्हा बँकेत जाऊन कर्ज घेतो तर ते पैसे कुठून येतात? बँकेकडे ते पैसे कुठून येतात? ते पैसे सेवर्सनी, सर्वसामान्य लोकांनी डिपॉझिट केलेले असतात. सो दॅट इज सेविंग. तर जेव्हा हे सेवर्स एखाद्याने पैसे सेव्ह केले, याचा अर्थ काय होतो? आज जे कन्झम्पशन तो करू शकत होता ते न करता तो ते पैसे सेव्ह करतो. एखाद्या पर्सनला 7 लाख रुपये 8 लाख रुपये पगार आहे,
ठीक आहे. त्याच्यात तो गाडी घेऊ शकतो, पण गाडी न घेता त्यांनी ते पैसे सेव्ह केले आणि बँकेत ठेवले. तर बँकेत ठेवल्यामुळेच ते पैसे बँक एखाद्या उद्योजकाला कर्जाने देऊ शकते. ठीक आहे. सो दिस पोस्टपोनमेंट ऑफ कन्झम्पशन, सेव्हर्स काय करतात, कन्झम्पशनला पोस्टपोन करतात आणि सेव्हिंग करतात. त्याच्यामुळे कॅपिटल, दे प्रोव्हाइड फॉर कॅपिटल. ठीक आहे. तर ही सुद्धा एक प्रकारे कॉस्ट आहे. सो दिस इज ऑल्सो कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो ही जर मार्शलच्या शब्दात सांगायचं झालं तर मार्शलनी सांगितलं 1920 मध्ये, द प्रोडक्शन ऑफ कमॉडिटी रिक्वायर्स मेनी डिफरंट काइंड्स ऑफ लेबर अँड यूज ऑफ कॅपिटल इन मेनी फॉर्म्स. द एक्झर्शन्स ऑफ ऑल डिफरंट काइंड्स ऑफ लेबर दॅट आर डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड, जे डायरेक्टली इन्व्हॉल्ड आहेत आणि इनडायरेक्टली सुद्धा, इन मेकिंग इट टुगेदर विथ वेटिंग रिक्वायर्ड फॉर सेव्हिंग्स. मी जे आता तुम्हाला म्हणत होतो की सेव्हर्सनी सॅक्रिफाईस केलं त्याच्यामुळे भांडवलाचे कॅपिटल फॉर्मेशन होऊ शकलं, अदरवाईज ते होऊ शकलं नसतं. सो दॅट इज सेव्हिंग रिक्वायर्ड फॉर कॅपिटल, ओके, यूज इन मेकिंग इट. ऑल दीज एफर्ट्स अँड सॅक्रिफायसेस टुगेदर आर कॉल्ड ॲज रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर याला म्हणायचं रिअल कॉस्ट. आता आपण पाहूया की अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की ॲज अ सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स, दी नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर अनलिमिटेड, but the resources to fulfill those needs and wants are limited. So there is always a question of scarcity. की resources scarce आहेत आणि गरजा ज्या आहेत, wants, त्या अनलिमिटेड आहेत. त्याच्यामुळे इथे एक प्रश्न येतो स्केर्सिटी आणि चॉईसचा. स्केर्सिटी आणि चॉईस. जर एक पर्टिक्युलर रिसोर्स आपण एका पद्धतीने वापरला आणि त्याच्याने एक कमॉडिटी प्रोड्यूस केली तर एक गरज भागेल, पण ॲट द सेम टाइम जेव्हा तो रिसोर्स कन्झ्युम होतो आहे तेव्हा त्याचा वापर दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी करता येणार नाही. त्यामुळे दुसरी जी कमॉडिटी प्रोड्यूस झाली असती त्या रिसोर्सचा वापर करून ती होऊ शकणार नाही. यू कॅन, म्हणजे आपण एक पर्टिक्युलर रिसोर्स एकाच पद्धतीने वापरू शकतो. जर एका पद्धतीने आपण तो डिप्लॉय केला तर ॲट द सेम टाइम तो आपल्याला दुसऱ्या पद्धतीने डिप्लॉय करता येऊ शकत नाही. एक वर्कर, एक कामगार एका कारखान्यात काम करू शकतो, पण ॲट द सेम टाइम तो दुसऱ्या कारखान्यात काम नाही करू शकत. म्हणजे एका कारखान्यात तो जर काम करतो आहे, त्याला 20,000 रुपये पगार आहे, जो काही पगार असेल, समजा तो सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत तिथे काम करतो, तर तो दुसऱ्या ठिकाणी त्याच वेळेत काम करू शकत नाही. म्हणजे एक प्रोडक्टिव्ह फॅक्टर जर एका पद्धतीने आपण युटिलाइज केला, यूज केला, तर तो दुसऱ्या पद्धतीने करता येणार नाही. आणि तो दुसऱ्या पद्धतीने जर करता येत नसेल तर जी व्हॅल्यू आपण काय म्हणता येईल की जी व्हॅल्यू त्यांनी प्रोड्यूस केली असती त्या दुसऱ्या यूजमध्ये ती आपल्याला मिळू शकणार नाही. ही जी व्हॅल्यू सोडून द्यावी लागली किंवा ती जे काम तो करू शकला असता दुसऱ्या ठिकाणी, पण तो करू शकला नाही कारण एका ठिकाणी तो काम करत होता ऑलरेडी. ही जी व्हॅल्यू त्यांनी क्रिएट केली असती जी झाली नाही त्याला म्हणायचं अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे. मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे जो ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि त्याला एक जॉब ऑफर मिळाली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि त्याला 20,000 रुपये पगार आहे. पण ॲट द सेम टाइम त्याला मास्टर्स पण करायचं आहे, मास्टर्स प्रोग्रामला एनरोल करायचं आहे, ॲडमिशन घ्यायची. आता त्याच्यासमोर दोन ऑप्शन्स क्रिएट झाले. ओके, एकतर तो त्या कंपनीत कामाला जाईल आणि जिथे दिवसभर तो काम करेल आणि 20,000 रुपये कमवेल, किंवा तो मास्टर्स प्रोग्रामला ॲडमिशन घेईल जिथे अटेंडन्स कंपल्सरी आहे आणि मास्टर्स डिग्री मिळवेल. तो दोन्ही गोष्टी ॲट द सेम टाइम करू शकत नाही. त्यामुळे जर त्यांनी मास्टर्स डिग्रीला ॲडमिशन घेतली तर त्याला ही जी जॉब ऑफर होती त्याच्यावर पाणी सोडावं लागेल आणि त्याच्यातून जे 20,000 रुपये मिळू शकत होते ते आता त्याला मिळणार नाही. किंवा जर त्यांनी असं ठरवलं की मी जॉबच करतो, मास्टर्स प्रोग्राम त्याचं नंतर पाहूया,
जेव्हा कधी, तर मग त्याला मास्टर्स प्रोग्रामवर तिथे जिथे ऍडमिशन मिळाले ते करता येणार नाही. तर दॅट बिकम्स अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे. सो जर एक गोष्ट निवडली तर दुसरी गोष्ट करता येणार नाही आणि ती दुसरी गोष्ट इज कॉल्ड अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके. सो जर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय हे जर पाहिलं तर इट इज द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अ सर्टन कमॉडिटी. ओके. अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अ सर्टन कमॉडिटी. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ म्हणजे आपण जर पाहिलं की अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अ सर्टन कमॉडिटी इज व्हॅल्यू ऑफ the other commodity that the resource used in its production could have produced instead, or it is the value of the next best alternative, किंवा it is the value of the next best alternative foregone. आता हे काय आहे, तर तुम्ही एक पहा की समजा एक शेतकरी आहे आणि त्यांनी एक कुठलं तरी पीक घेतलं त्याच्या शेतामध्ये, 10 एकर जमीन आहे, त्याच्यात त्यांनी कुठलं तरी पीक घेतलं. त्यांनी तो जेव्हा एक पीक लावेल त्याच वेळी त्याला दुसरं पीक त्या जमिनीत घेता येणार नाही. ते जे दुसरं पीक तो घेऊ शकला असता आणि ते मार्केटमध्ये विकून त्याला पैसे आले असते, आता ते येणार नाहीत, कारण त्यांनी एक पीक ऑलरेडी तिथे 10 एकर जागा त्या जागेमध्ये ऑलरेडी लावलेलं आहे. ठीक आहे. सो हे जे दुसरं पीक तो घेऊ शकला नाही ह्याला म्हणायचं अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे. सिम्पलिस्टिकली स्पीकिंग ह्या सगळ्याचा अर्थ सोप्या शब्दात सांगायचं तर असं होतं. दुसरं म्हणजे व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह. इथे मी लिहिलंय पहा, द व्हॅल्यू ऑफ द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर नॉन. हे काय आहे, तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज द व्हॅल्यू ऑफ द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह की जे तो घेऊ शकला नाही. दॅट इज टू से इट इज फॉरगॉन. मी हे याचं एक उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण देऊन सांगेन की सपोज आता त्याचे व्हेरियस ऍप्लिकेशन्स पण आहेत पहा. डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्राइसेस ऑफ गुड्स, डिटर्मिनेशन ऑफ नॉर्मल रेम्युनरेशन ऑफ फॅक्टर्स आणि एफिशियंट रिसोर्स अलोकेशन. आपण शेवटी इकॉनॉमिक्समध्ये एफिशियंट रिसोर्स अलोकेशन विषयीच बोलतोय. तर पहिल्यांदा हे काय आहे, द व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर नॉन. समजा एक पर्सन आहे, पर्सन एक्स, आणि तो बँकेत काम करतो, बँक मॅनेजर आहे, त्याला 40,000 रुपये पगार आहे. समजा त्याला एखादी जॉब ऑफर आली युनिव्हर्सिटीमधनं किंवा कॉलेजमधनं जिथे त्याची सॅलरी 60,000 रुपये असणार आहे. म्हणजे नाव ही इज इन टू माइंड्स. आता हा पर्सन जो एक्स आहे, जो बँक मॅनेजर आहे, तो बँकेत काम करतो सकाळी 10 ते संध्याकाळी 5. ठीक आहे. ऍट द सेम टाइम तो आता दुसरा जॉब आहे, तर दुसऱ्या जॉबमध्ये तिथे तो जाऊ शकणार नाही, कारण एका ठिकाणी काम करतोय तो दुसऱ्या ठिकाणी त्याच वेळेत तो काम करू शकत नाही. म्हणजे एक तर त्याला बँकेत काम करावं लागेल किंवा इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये काम करता येईल. दोन्ही ठिकाणी ऍट अ टाइम त्याला काम करता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जर एक निवड केली की मी बँकेतच काम करत राहीन, तर त्याला ही जी दुसरी जॉब ऑफर आहे ती सोडून द्यावी लागेल. दॅट इज द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह अँड ही हॅज टू लेट इट गो. तर त्याला म्हणतात द व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर नॉन. हे का झालं, कारण का तो पर्सन एक्स एका वेळी 2 ठिकाणी काम नाही करू शकत. असं होऊ शकतं, तुम्ही म्हणाल की ठीक आहे की तो असं पण विचार करू शकतो की मी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करेल. दॅट इज पॉसिबल. पण कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जर त्यांनी काम केलं तर त्याला बँकेतला जॉब करता येणार नाही. अँड दॅट इज द व्हॅल्यू, दॅट इज द अपॉर्च्युनिटी कॉस्ट. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर नॉन. आता हे काय आहे हे थोडं समजण्यासाठी आपण असं पकडूया की एक बँक मॅनेजर म्हणून त्याला 40,000 रुपये पगार आहे आणि थोडक्यात सांगायचं तर इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर म्हणून त्याला 60,000 रुपये पगार मिळणार आहे. तर नॅचरली त्याची टेंडन्सी अशी होईल की मी तो जॉब करेल जिथे मला पगार जास्त आहे. ठीक आहे. सो दॅट इज दी व्हॅल्यू ऑफ द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह. इथे जे नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह होतं ते 60,000 रुपये त्याला पगार मिळू शकत होता. ठीक आहे. दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल की त्या बँकेला आता जर त्याला रिटेन करायचं असेल ॲज अ बँक मॅनेजर म्हणून, तर त्याचा पगार 60,000 रुपये करावा लागेल. ठीक आहे. सो इट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट रिसोर्स or the money that needs to be paid to that resource to keep him employed in that production process. जर तेवढे पैसे मिळाले नाहीत तर तो ती प्रोडक्शन प्रोसेस सोडून दुसरीकडे एम्प्लॉईड होईल.
Okay, so that is called as, that is to say, opportunity cost in other words is the minimum amount required to keep a resource in the production process. In this case it is 60,000 rupees. कारण का जर असंच चालू राहिलं की त्याला 60,000 रुपये जॉब ऑफर आहे आणि त्याचा पगार करंटली 40 आहे, तर तो नॅचरली बँकेतला जॉब सोडून प्रोफेसर म्हणून काम करायला जाईल, कारण तिथे पगार जास्त आहे. ठीक आहे. जर तुम्ही उलटा विचार केला की त्याला प्रोफेसर म्हणून जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे पण तिथे पगार 30,000 आहे, तर त्यावेळी तो बँकेतला जॉब सोडणार नाही. का? कारण तर बँक मॅनेजर म्हणून त्याला पगार जास्त मिळतोय आणि प्रोफेसर म्हणून काम केलं तर 30च मिळेल, बँक मॅनेजर म्हणून 40 मिळतोय, तर तो बँक मॅनेजर म्हणूनच काम करेल. सो इट इज द मिनिमम अमाऊंट रिक्वायर्ड टू कीप अ रिसोर्स इन यूज, इन इट्स करंट यूज. तर ह्याला म्हणायचं ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. दुसरी गोष्ट, इथे मी जेव्हा ऍप्लिकेशन वाचले तेव्हा इथे मी म्हटलं की एफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस, तर हा एक प्रकारे एफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस झाला. जर हायली क्वालिफाईड पर्सन आहे आणि त्याला हायर सॅलरी मिळू शकते, त्याची जॉब ऑफर आली आहे, तर तो त्या ठिकाणी जाऊन काम करेल. तर द रिसोर्स, मोर नॉलेजेबल पर्सन विल गेट मोर सॅलरी. द रिसोर्स गॉट एफिशियंटली युज्ड. ओके, सो दॅट इज बेसिकली ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्टचा उपयोग रिलेटिव्ह प्राइसेस ऑफ गुड्स कसे असावेत यासाठी सुद्धा केला जाईल. रेम्युनरेशन, नॉर्मल रेम्युनरेशन टू द फॅक्टर. ठीक आहे, बँक मॅनेजरला किती पगार असावा, इकॉनॉमिस्टला किती पगार असावा, प्रोफेसरला किती पगार असावा, अनस्किल्ड वर्कर्सला किती पगार असला पाहिजे, हे सगळं मेजर करण्यासाठी या कन्सेप्टचा वापर करता येतो. सो दॅट इज बेसिकली ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता आपण डिस्कस करत होतो की रिअल कॉस्ट म्हणजे काय, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय. या सिरीजमध्ये आता आपण थर्ड टाईप ऑफ कॉस्ट पाहूया की मनी कॉस्ट. मनी कॉस्ट त्याचे दोन प्रकार आहेत. एक तर त्याला आपण म्हणू शकतो की एक्सप्लिसिट कॉस्ट आणि दुसरी आहे इम्प्लिसिट कॉस्ट. आता हे काय आहे तर एक्सप्लिसिट कॉस्ट म्हणजे, फॉर एक्झाम्पल लेट अस से, जेव्हा कुठलाही एक उद्योजक कुठली एक कमॉडिटी किंवा सर्व्हिस बनवतो किंवा प्रोडक्शन प्रोसेस मध्ये असतो, तेव्हा ही नीड्स टू हायर अँड अक्वायर एन नंबर ऑफ रिसोर्सेस, ज्यांना त्याला डायरेक्ट पेमेंट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, त्यांनी रॉ मटेरियल खरेदी केलं, तर त्या रॉ मटेरियल सप्लायरला त्याला पेमेंट करावं लागेल. त्यांनी 10 लोक कामाला ठेवली, तर त्या 10 लोकांना स्किल्ड असू दे अनस्किल्ड असू दे त्यांना त्यांचा पगार द्यावा लागेल. सो दिस इज अ डायरेक्ट पेमेंट, डायरेक्ट आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर विच अ फर्म विल इनकर. ठीक आहे, त्याला थेट त्याचे पैसे डायरेक्ट द्यावे लागतील. तर ह्याला म्हणायचं एक्सप्लिसिट कॉस्ट. हे जे पेमेंट्स केले जातील ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड पण केले जातील. ठीक आहे, तर म्हणून त्याला अकाउंटिंग कॉस्ट असंही म्हणतात. सो बेसिकली एक्सप्लिसिट कॉस्ट काय आहेत तर ऍक्च्युअल आउट ऑफ पॉकेट मनी एक्सपेंडिचर्स इनकर्ड बाय द फर्म. ओके, these are direct contractual monetary payments incurred through market transactions. म्हणजे जेव्हा रॉ मटेरियल खरेदी केलं जाईल तेव्हा ते कुठल्या प्राइसवर घेतलं जाईल वगैरे हे सगळं मार्केट कॉन्ट्रॅक्ट करून आधी ठरवलं जाईल. ओके, देअरफॉर जेव्हा तो रॉ मटेरियल खरेदी करेल तेव्हा त्याचं पेमेंट त्याला करावं लागेल ठरलेल्या करारानुसार. म्हणून त्याला असं आपण म्हणूया की डायरेक्ट कॉन्ट्रॅक्च्युअल मॉनिटरी पेमेंट्स इनकर्ड थ्रू मार्केट ट्रान्झॅक्शन्स. ओके, फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स, वेजेस, सॅलरीज. ओके, जेव्हा रॉ मटेरियल खरेदी करेल तर पेमेंट डायरेक्ट करावं लागेल, एम्प्लॉईजला पगार द्यावा लागेल, तर त्यांचा पगार, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वीज बिल भरावं लागेल, कर्ज घेतलं असेल तर त्याचं व्याजाचे हप्ते, दॅट इज कर्जाचे हप्ते भरावे लागतील, व्याज भरावं लागेल, इन्शुरन्स काढला असेल मशिनरीचा त्याचं इन्शुरन्सचं प्रीमियम भरावं लागेल. दीज आर डायरेक्ट आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर्स ऑफ अ फर्म. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी एक कॉस्ट आहे, त्याला म्हणू शकतो आपण इम्प्लिसिट कॉस्ट. त्याला डीम एक्सपेन्सेस असंही म्हणता येईल. तर इम्प्लिसिट कॉस्ट काय आहे तर सिम्पली इट इज अन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फॅक्टर्स ओन्ड बाय द एंटरप्रेन्योर हिमसेल्फ. फॉर एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की एक उद्योजक 10 लोकांना हायर करेल आणि त्यांना पगार देईल. ठीक आहे, पण
तो जेव्हा त्याच्या कारखान्यामध्ये किंवा त्याच्या बिझनेस जिथे तो बिझनेस करतो तिथे स्वतः काम करतो, तेव्हा तो स्वतःला पगार देतो का? इतर एम्प्लॉईजला तर पगार देतो, पण स्वतःला पगार देतो का? तर नाही. फॅक्टरी जर भाड्याने असेल, फॅक्टरी प्रिमाइस जर भाड्याने असेल तर फॅक्टरीचं भाडं भरतो, पण जर फॅक्टरी स्वतःची असेल तर तो स्वतःला भाडं देतो का? नाही. जे भांडवल त्यांनी स्वतः उभं केलं, स्वतःचे पैसे, ओन फंड्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती ते जर त्यांनी दुसऱ्याला वापरायला दिले असते तर त्याच्यावरती व्याज आकारलं असतं, पण तो स्वतःकडून व्याज घेतो का? नाही. ठीक आहे. तर हे जे सगळे कॉस्ट आहेत त्याला म्हणायचं इम्प्लिसिट कॉस्ट. म्हणजे थोडक्यात जर त्याच्याकडे पैसे होते आणि ते जर त्यांनी एखाद्या पर्सनला कर्जाने दिले असते तर त्याला इंटरेस्ट मिळाला असता, पण त्यांनी स्वतःच्या बिझनेसमध्ये वापरल्यामुळे आता त्याला तो इंटरेस्ट मिळत नाहीये. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ यूज ऑफ फॅक्टर्स. ओके, सो विच द फर्म ऑलरेडी ओन्स. ओके, ह्याला म्हणायचं इम्प्लिसिट कॉस्ट. इथे कुठल्याही प्रकारे मार्केट ट्रान्झॅक्शन होत नाही. नॉट डायरेक्टली इन्कर्ड थ्रू मार्केट ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल वेजेस ऑफ लेबर रेंडर्ड बाय द बिझनेसमॅन हिमसेल्फ. ठीक आहे. किंवा इंटरेस्ट पेड ऑन हिज ओन कॅपिटल, जे मी आता तुम्हाला सांगतोय, किंवा रेंट ऑफ द प्रिमाइस ओन्ड बाय हिमसेल्फ. स्वतःचीच जागा आहेत ती, जर त्यांनी स्वतः, समजा ही फॅक्टरी त्यांनी काम केलं नसतं आणि दुसऱ्याला भाड्याने दिली असती ती फॅक्टरी, तर त्याला त्याचं भाडं मिळालं असतं, पण आता तो स्वतःच काम करतोय म्हणून ते भाडं त्याला मिळू शकत नाही. ही एक प्रकारची कॉस्टच आहे, त्याला म्हणायचं इम्प्लिसिट कॉस्ट. सो हे दोन प्रकार, एक म्हणजे एक्सप्लिसिट कॉस्ट आणि इम्प्लिसिट कॉस्ट.